गेल्या 3 ते 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने अ, ब, क वर्ग पालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे आदेश जारी केलेत। पाहूयात। लोकसभेत महायुतीला दणका बसला तर विधानसभेत कधी न मिळालेले यश महायुतीने संपादन केलं। मात्र या निवडणुकीनंतर महायुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे। आगामी पालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। दरम्यान पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये 4 सदस्यांचा प्रभाग कायम ठेवण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतलाय। अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिलेत। अ वर्ग महापालिकेमध्ये पुणे आणि नागपूर, ब वर्ग महापालिका ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, क वर्ग महापालिका नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, ड वर्ग महापालिका अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाड, मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना। प्रभाग रचनेसाठी 2.5 ते 3 महिने कालावधी लागणार आहे। गुगल मॅपचा आधार घेऊन प्रभाग रचना केली जाईल। महापालिका प्रारूप प्रभाग रचना तयार करणार आहे। राज्य निवडणूक आयुक्तांकडे मान्यतेसाठी तो पाठवला जाईल। राज्य निवडणूक आयुक्त प्रभाग रचनेला मान्यता देणार। महापालिका आयुक्त प्रभाग रचना प्रसिद्ध करणार। मान्यतेनंतर हरकती आणि सूचनामार्फत सुनावणी होणार। सुनावणीनंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळेल आणि मान्यतेनंतरच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार। ज्या महापालिकेच्या भौगोलिक सीमा बदलल्या असतील तिथले वॉर्ड बदलले, ज्या भौगोलिक सीमा बदललेल्या नसतील तिथले वॉर्ड काही बदलतील असं मला वाटत नाही, बदलणारच नाही। ठेवली असेल तर ठीक आहे ना। निवडणूक ह्या निवडणुका असतात। निवडणूक आयोगाने तो निर्णय घ्यायचा असतो। वॉर्डची जेव्हा पुनर्रचना होते त्या टायमाला हे सर्व अधिकार हे आयुक्तांना असतात आणि इलेक्शन कमिशनरच्या अधिकाऱ्यांना असतात। त्यांनी प्रभाग कसा ठेवायचा, कसा निवडायचा, कोणत्या बाउंड्री असल्या पाहिजेत या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना असतो आणि ती माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यायची असते आणि निवडणूक आयोग त्याच्यावर शिक्कामोर्तब करते। दरम्यान राज्य सरकारने सांगितलेल्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक झाल्यास भाजपला याचा मोठा फायदा होणार असल्याची देखील चर्चा आहे। मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसारच निवडणुका होतात, यात सरकारचा कोणताही संबंध नसतो असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं। राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारात बोलायचं नाही। त्यांनी ही सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाची आहे, सरकारची नाही आहे। राज्य निवडणूक आयोग जो निर्णय घेतात त्याप्रमाणे निवडणुका होतात। त्यामुळे त्यांनी काय प्रभाग रचना केली, काय थांबवली ह्याचं मला काही माहिती नाही। राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली। त्यात राज्य सरकारने मुंबई वगळता इतर ठिकाणी प्रभाग रचना करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे निर्णयाचा महायुतीला किती फायदा होणार हे पालिका निवडणुकीनंतरच समोर येईल। ज्ञानेश सावंत, झी 24 तास, मुंबई।